तमप्रधान प्रकृती. तमप्रधान प्रकृती ती अवस्था आहे ज्यात जडत्व, अज्ञान आणि स्थूलतेचा प्रभाव मुख्य असतो. हीच ती प्रकृती आहे जी भौतिक जगाच्या निर्मितीस आणि त्याच्या स्थूल संरचनेला जन्म देते. आपल्या सभोवती जे दृश्य जग पसरलेले आहे, जसे की पर्वत, नद्या, आकाश, वृक्ष, शरीर इत्यादी, या सर्वांची रचना त्या तत्वांपासून झालेली आहे ज्यांना पंचमहाभूते म्हणतात. कारण भारतीय तत्त्वज्ञानाने या तत्वांना 5 मूल तत्वांच्या रूपात स्पष्ट केले आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांच्या संयोगातूनच संपूर्ण सृष्टीची पायाभरणी झालेली असते. आकाश स्थान प्रदान करते, वायू गती आणि जीवनाचा संचार करते, अग्नी उष्मा आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे, जल प्रवाह आणि शीतलता देते आणि पृथ्वी स्थिरता व आधार दर्शवते. तमोगुण प्रधान प्रकृतीमध्ये ही तत्वे स्थूल स्वरूपात प्रकट होऊन जीवाला भौतिक जगात बांधून ठेवतात. जेव्हा मनुष्य या तत्वांकडे फक्त भौतिक दृष्टीने पाहतो तेव्हा तो मर्यादित दृष्टिकोनात अडकतो. परंतु जेव्हा तो हीच पंचमहाभूते ईश्वराची निर्मिती मानून त्याच्या मागे दडलेल्या चेतन तत्वाला ओळखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हीच भौतिक प्रकृती त्याच्या आत्मिक उन्नतीचे साधन बनते. तमप्रधान प्रकृती आपल्याला हे स्मरण करून देते की सृष्टीतील प्रत्येक वस्तू पंचमहाभूतांपासून बनलेली आहे आणि शेवटी त्याच तत्वांमध्ये विलीन होते. या तत्वांचे ज्ञान हे केवळ भौतिक अस्तित्व समजण्यासाठीच नाही, तर जीवनाच्या अस्थायित्वाची जाणीव करून आत्म्याच्या शाश्वततेचा अनुभव घेण्यासाठी आवश्यक आहे. पंचमहाभूते. पंचमहाभूत हे आपल्या जीवनाचे आणि संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे मूलभूत घटक आहेत. हेच ते आधारस्तंभ आहेत ज्यांच्यामुळे हे संपूर्ण भौतिक विश्व आकार घेते. भारतीय तत्त्वज्ञानात यांचा 2 प्रकारे विचार केला जातो: पंचीकृत पंचमहाभूत आणि अपंचीकृत पंचमहाभूत. जेव्हा हे पंचमहाभूत परस्परांमध्ये एकत्र येऊन नवीन संयोग किंवा मिश्रण तयार करतात तेव्हा त्यांना पंचीकृत पंचमहाभूत म्हणतात. ही अवस्था ती अवस्था आहे जेव्हा हे तत्त्व एकमेकांत मिसळून स्थूल जगाची निर्मिती करतात. जसे पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू, पर्वत, नद्या, वृक्ष तसेच आपल्या शरीरातील सर्व स्थूल अवयव. दुसरीकडे अपंचीकृत पंचमहाभूत हे ते आहेत जे त्यांच्या मूळ, शुद्ध आणि अपरिवर्तित अवस्थेत असतात. त्यांचा एकमेकांशी कोणताही संयोग झालेला नसतो आणि ते सृष्टीच्या आरंभीच्या सूक्ष्म आणि अविकसित स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात. याचा अर्थ असा समजता येईल की जसे एखाद्या बीजात संपूर्ण वृक्ष दडलेला असतो पण तो अद्याप विकसित झालेला नसतो. अपंचीकृत अवस्था हीच ती मूलभूत स्थिती आहे ज्यापासून पुढे सृष्टीचा विस्तार आणि विविधतेची निर्मिती घडते. पंचमहाभूत हे केवळ भौतिक घटक नसून ते आपल्याला हे शिकवतात की सृष्टीच्या विकासात एकत्व आणि मिश्रण यांचा किती मोठा वाटा आहे. जोपर्यंत हे घटक वेगवेगळे असतात तोपर्यंत ते केवळ शक्यता, संभाव्यता यांचे प्रतीक राहतात आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्या शक्यता आकार घेतात, जीवन आणि जगाचा आविष्कार करतात. हीच प्रक्रिया आपल्याला सूक्ष्माकडून स्थूलाकडे आणि एकत्वाकडून विविधतेकडे जाण्याचा संदेश देते. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.